हाय हॅलो सख्यांनो, मी प्रियांका तुमचं श्रीशा स्पेशल चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीची मिक्स पिठाची थापून केलेली धपाटे. तर यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. मी घेतलेला आहे चिरलेला कांदा, बेसन पीठ, मुगाचं पीठ, हे मी मूग दळून आणलेलं आहे, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आहे, लसूण मिरची पेस्ट, मीठ, ओवा, हळद, पांढरे तीळ, हे सर्व साहित्य इथं आपण वापरणार आहोत. तर यामध्ये कोथिंबीर सर्व मिक्स करून घ्यायची आहे. कोथिंबीर तुम्हाला आवडेल तशी तुम्ही घालू शकता, किंवा तुम्हाला पालक किंवा मेथी वापरायची असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. हे सर्व साहित्य आपण यामध्ये घ्यायचं आहे. मी इथे हिरवी मिरचीचा वापर केला आहे. याऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. तांदळाचं पीठही इथं वापरता येऊ शकतं. तांदळाचं पीठ वापरल्याने धपाटे जास्त लुसलुशीत होतात. तर मी इथं सर्व हे जिन्नस एकत्र मिसळून घेतले आहेत. यानंतर आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. तर जसजसं आपल्याला पाणी लागेल तसतसं वापरायचं आहे. एकदाच जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. तर या पद्धतीने आपण हे पीठ मळून घेऊया. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे माझे हे पीठ मळून झालेलं आहे. मी खाली एक ताट, त्यावर पोळपाट आणि चौकोनी आकाराचं सुती कापड घेतलेलं आहे. धपाटे थापण्यासाठी पाणी वापरायचं आहे, त्यामुळे आपण पाणी घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे पीठ जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे. तर पाण्याचा वापर करून आपण हे पीठ थापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हळूहळू गोल आकारामध्ये आपण याला थापून घेणार आहोत. हे धपाटे दह्यासोबत तसेच गुळासोबतही तुम्ही खाऊ शकता. थापताना मी पाण्याचा वापर केला आहे. गॅस चालू केलेला आहे. तवा तापला आहे. तर मी इथे तूप वापरतेय. याऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. अशा प्रकारे हे धपाटे तव्यावरती टाकून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता मंद आचेवरती मी 2 मिनिटं हे धपाटे वाफवून घेतले आहे. तुम्ही इथे पाहू शकता धपाट्याला छान कलर आणि कुरकुरीतपणा आलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला मंद आचेवरती धपाटे वाफवून घ्यायचे आहे. खाण्यासाठी आपले धपाटे तयार आहे. चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.